हॅलो. हॅलो, रामकृष्ण आहे सर. बोला. सर, माऊली मध्ये आपलं सरसे स्वागत. आपल्याला महाराष्ट्राचा ह्या 4-5 दिवसांचा पावसाचा अंदाज द्या की. तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, पण ते कसं झालंय, दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये झालं, म्हणजे काही सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड जिल्ह्यामध्ये काही भागातच झालंय, लातूर जिल्ह्यात काही भाग, पण सर्वदूर झालेलं नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. तर मग पुढची परिस्थिती काय राहणार आहे, तर उद्या 10 जूनला तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10 जून पासून काय होणार, आणखीन मराठवाडा बरोबर. आणि दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे ना इकडल्या भागातच आणखी मान्सून राहील, पण उत्तर महाराष्ट्र, विदर्भाकडे आणखीन ते पाऊस, मान्सूनचा मोसमी पाऊस दाखल होणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 10, 11, 12 पर्यंत आणखीन काय होईल, म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इकडे मराठवाड्याचे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, लातूर, हिंगोली ह्यापर्यंतच काय होईल, म्हणजे आणखीन 10, 11, 12, 13 पर्यंत पाऊस राहील. बरोबर. म्हणून हा अंदाज लागायचा. पण हे सगळीकडे मान्सूनचा मोसमी पाऊस पडणार नाही, काही भागातच पडला, जिथं पडला तिथं जास्त पडायला, सर्वदूर काही पडणार, म्हणून हा अंदाज लक्षायचा. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातले शेतकऱ्याचे फोन आले. तर मग विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, तिकडं म्हणजे काय परिस्थिती राहील, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे, म्हणजे 13 तारखेपासून 13, 14 पासून ते मग 16, 17, 18 पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही काही भागामध्येच दाखल होईल, म्हणजे याच्यामध्ये जास्त असा जोर नाही. काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला आणि काही भागात कमी पडायला आहे, म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे, काही भाग सोडून देखील देईल. पण हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की 13, 14, 15च्या दरम्यान मग मुंबईला देखील, नाशिककडे देखील, मुंबईला देखील पाऊस बघायला भेटेल, पुण्याकडे देखील मोसमी पाऊस बघायला भेटेल. नंदुरबार, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कन्नड ते भाग, त्याच्यानंतर सोयगाव तालुका, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 13च्या नंतर तिकडल्या पट्ट्यामध्ये मोसमी पाऊस बघायला भेटत. पण तो पण सर्वदूर नाही राहणार, काय होणार आहे, काही काही भागातच पडणार आहे. मग शेतकऱ्याला सांगायचं तर याच्यामध्ये काय झालं की आहे पण थोडा कमजोर आहे. तर शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये जर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसता घेऊ नका. मी पहिल्यापासूनच म्हणलं होतं की यावर्षी पेरणीचे 3 टप्पे होणार आहे, एक 7 ते 14 मध्ये. मग आता दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली तिकडे पाऊस झाला, त्यांच्याकडे ओल असेल तर ते पेरणी करू शकते, समजा की ते त्यांचा निर्णय घेतील. त्याच्यानंतर काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 जून ते 30 जून मध्ये एक पेरणीचा टप्पा राहील. मग त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल, आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाजाच्या